सणासुदीच्या काळात जनतेची घरं पाडू नका, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रशासनाला निर्देश। वनताराची टीम पुन्हा एकदा कोल्हापुरात नांदणीत उभारणार, महादेवी हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र। नांदणीतील मठाच्या जागेची वनतारा प्रशासनाने केली पाहणी। चित्रा वाघ यांचा ठाकरेंच्या शिवसेनेवर हल्लाबोल, सर्वोच्च नेत्यानं माफी मागितली, तुम्ही कधी मागणार? चित्रा वाघ यांचा ठाकरेंच्या शिवसेनेला सवाल। उजनी धरणाचे 16 दरवाजे 8 फुटांनी उघडले, उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग वाढवला, पंढरपूरला महापुराचा धोका वाढला। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांना वाहतूक बंदी, गणेशोत्सवाच्या दरम्यान जड वाहनांवर बंदीचा निर्णय, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। पुण्यातील पावसाची परिस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेवू नका, अजित पवार यांचं आवाहन। बेळगावला मुसळधार पावसानं झोडपलं, गोकाक तालुक्यामध्ये पुरानं जनजीवन विस्कळीत, गोकाक गावातील अनेक गल्ल्यांना ओढ्यांचं स्वरूप। कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली, राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाजे खुले, राधानगरीतून नदीपात्रामध्ये 8000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग। CS DSचे संजय कुमार यांच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल, वोट चोरीचा चुकीचा आरोप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, तर निवडणूक आयोगाकडून देण्यात आली पोलिसांकडे तक्रार। वर्ध्याच्या खडकीमध्ये कारचा भीषण अपघात, अपघातामध्ये 3घांचा मृत्यू तर 2 जण जखमी, कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात। यशस्वी चाचणी, भारताचं पहिलं आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, तर 5000 किलोमीटरपेक्षा जास्त अग्नि 5 ची क्षमता। रशियन लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।